नमस्कार, प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी मुंबईत नाही। मुंबईमध्ये कुर्ला रेल्वे स्थानकावरती हार्बर लाईनच्या एका लोकलमधनं धूर निघत असल्यानं प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। ही लोकल कुर्ला रेल्वे स्थानकाकडनं पनवेलच्या दिशेने निघालेली होती आणि याच लोकलमधनं याच ट्रेनमधनं धूर येऊ लागला, त्यामुळे मोठा गोंधळ झाला। ही लोकल फलाट क्रमांक 7 वरती उभी होती आणि या गर्दीच्या दृश्यांमधूनच आपल्याला कल्पना येईल की इथे चेंगराचेंगरीची घटना सुद्धा घडू शकली असती, कारण संध्याकाळच्या वेळेला कुर्ला रेल्वे स्थानकात प्रवास करण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी उसळलेली असते आणि याच वेळेला फलाट क्रमांक 7 वरती असलेल्या पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधनं अचानक धूर येऊ लागला। प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि एकच गोंधळ झाला। दरम्यान जीआरपी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं। अविनाश माने आपल्याला अधिक माहिती देतील। अविनाश, नेमकं काय घडलं, सध्याची परिस्थिती कशी आहे? नक्कीच पहिलं कुर्ला इथली जी घटना आहे हार्बर लाईनवरती काही वेळापूर्वी जी आहे ती घटना घडलेली आहे। एका रेल्वेमध्ये जे आहे ते शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धूर आल्यामुळे तर पहिला तर प्रवाशांची जी आहे ती धावपळ सुरू झाली। जर थेट जे प्रवासी आहेत ते रुग्णावरून आपला जीव वाचवण्यासाठी एकीकडे म्हणजे धावपळ सुरू केली। त्यानंतर घटनास्थळी जीआरपी पोहोचले आणि ही सर्व परिस्थिती जी आहे ती कंट्रोल केली। मात्र जर पाहिलं सध्या हार्बर लाईन जी आहे ती पूर्णतः विस्कळीत झाले। तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने जी आहे ती या ठिकाणी आता जे आहे ते गाड्या धावताना पाहायला मिळते। परंतु जी परिस्थिती पाहतोय भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते आणि ही जी घटना घडली त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी जी आहे ती झाली असती। मात्र जर पाहिलं प्रत्येकाने आपला जीव सुखरूप या ठिकाणी वाचला, त्यामुळे या ठिकाणी मोठी घटना घडली नसली तरी मात्र या धुरामुळे जी आहे ती मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळाली। सुदैवानं कोणी जखमी झालेलं नाहीये, जीवितहानी झालेली नाहीये। धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल। घटना आहे संध्याकाळच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातली। या लोकल ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक धूर येऊ लागला, पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की धूर नेमका कशामुळे येतोय आणि मग आपला जीव वाचवण्यासाठी किंवा ट्रेनमधनं लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी प्रत्येक प्रवाशांना लोकल बाहेर उड्या मारल्या आणि पुलावरती अशी प्रचंड गर्दी झाली होती। आणि यापुढची बातमी आहे बीडमधनं। आज राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती होते। अजित पवारांनी आपण कुणाचीही दादागिरी सहन करणार नाही असा कडक इशाराच दौऱ्याच्या दरम्यान दिला। बीड जिल्ह्यामधलं गँगवॉर असो, जातीयवाद असो, त्याचबरोबर विकास असो, या विविध मुद्द्यांवरती अजित पवारांनी आज जोरदार भाष्य केलं आणि चुकीच्या व्यक्तीला सोडणार नाही, त्यांच्यावरती मकोका लावायला सांगितल्याचंही दादांनी ठणकावून सांगितलंय। बीडमधल्या टोळ्यांना दादांचा दम। वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं, पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायचे। बीडचे गुंडपुंड दादांच्या टार्गेटवर। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही। सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। अजितदादा दादागिरी मोडून काढणार। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातली गुंडगिरी चर्चेत आली। राख आणि वाळूच्या धंद्यातनं जिल्ह्यात माफिया आणि गुंडांच्या टोळ्या उभ्या राहिल्या। या टोळ्यांना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा थेट इशारा दिलाय। इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं, पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायचे त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकूही नका, पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका। चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही अशी तंबी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या।
त्याला ठोकून काढा. हे असलं नाही चालणार. मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे. कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असा इशाराच दादांनी यावेळी दिला. मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही. ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही. ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघतायत, त्याची तपासली जातील. त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल. केवळ कागदावर काम करणाऱ्यांना धडा शिकवू असं सांगतानाच पै न पैचा हिशेब घेणार असल्याचं अजित पवारांनी ठणकावलं. रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला. मग तो रस्ता दाखवावा लागेल. पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, तसले लाड अजिबात होणार नाही. जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे. पैचा हिशोब नीट लागला पाहिजे. बीडमधले काही अधिकारी बदलावे लागतील असं म्हणताना अजित पवारांनी एक प्रकारे इशाराही दिलाय. काही अधिकारी बदलावे लागणारे, काही निगरगट्ट झालेले आहेत. काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही. त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले. पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय. काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे इथंच बसलेत, इथल्या इथंच बदल्या. बीडवरून माजलगाववरून आष्टी, आष्टीवरून पाटोद्यावरून गेवराई आणि गेवराईवरून पुन्हा अंबेजोगाई. ती काय इथनं हलायलाच तयार नाही. तसल्यांना काहींना बदलावं लागेल. कार्यकर्त्यांना सोबत घेताना त्यांचं रेकॉर्ड तपासा. चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की किंमत मोजावी लागते असंही दादांनी म्हटलं. त्यामुळे एकूणच बीडच्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या स्पष्ट वक्तेपणाची आणि रोखठोक स्वभावाची झलक पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाली. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि याच दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डीपीडीसीची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातल्या विकास कामांबद्दल महत्त्वाचे निर्णय सुद्धा झाले. त्यापूर्वी दादांनी बीडमधल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. एकीकडे बीडसाठी अजित पवार झटतायत तर दुसरीकडे माजी मंत्री आणि दादांचे उजवे हात मानले जाणारे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र दादांच्या दौऱ्याला दांडी मारली आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. आजारपणामुळे आपण दादांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहू शकत नसल्याचं एक ट्विट धनंजय मुंडेंनी केलं होतं. अजित पवारांनी सुद्धा सकाळी हेच सांगितलं. पण असं असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. मुंबईतल्या कुलाबा इथे एका फॅशन शोमध्ये धनंजय मुंडे उपस्थित दिसतात. विवियन वेस्टवूड या डिझायनरच्या स्मरणार्थ हा फॅशन शो आयोजित झाला होता. हा व्हिडिओ मंगळवारचा म्हणजे दादांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीचा असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ पुढे आल्यावरती राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते.